हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अक्षजाज ब्लॉग्स. तर अक्षजाज ब्लॉग्स मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आमच्याकडे एक एक्साइटिंग न्यूज आहे. येस, ती तुम्हाला जागृती सांगणार आहे. आम्ही चाललोय राजस्थान ट्रिपला अँड वी आर सो एक्साइटेड. खूप एक्साइटेड आहोत आम्ही. आणि आजपासून आमचं टूर चालू होणार आहे. तर आमचे पुढचे सगळे व्लॉग्स तुम्ही बघत राहा. राजस्थान मधले आम्ही सिटीज कव्हर करू, त्याचे व्लॉग्स बनवू आणि स्टे ट्यून. तुम्हाला पण आमच्यासोबत एन्जॉय करायला मिळणार आहे. आम्ही जे पण एन्जॉय करू ते तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करू. सो लेट्स गो. चलो, आमच्यासोबत तुम्ही पण चला. आणि सगळी तयारी झाली, आता निघतोय आम्ही. आमची बांद्रावरनं ट्रेन आहे जयपूरसाठी. तर निघतोय आम्ही, कारण संध्याकाळची ट्रेन आहे. 2:45 वाजले. आता 2:45 झाले. 2ला निघायचं आहे. कॅब केली आहे आणि बांद्राला जाणार, तिकडनं मग ट्रेनमधून जयपूर. आणि तुम्ही बघू शकता रेडी झालं आहे सगळं. आता फक्त कॅबच बुक करायची. सगळ्या बॅग्स जागृतीने भरपूरच सामान घेतलंय, जे नको ते पण घेतलंय. नको ते काय सगळं एवढ्या बॅग्स हिच्यात 2 बॅग्स आहेत. जास्त दिवसासाठी जातोय तर लागणार सामान. अरे पण एवढं ठीक आहे, तुम्हाला पकडायला मला लागणार आहे म्हणून मला टेन्शन येत आहे, बाकी काही नाही. पण ठीक आहे, पकडून घेऊया, कारण आपल्याला एन्जॉय करायचं, चांगले फोटोज काढायचे. म्हणजे जागृतीच काढेल, जागृतीचे मी काढेल. ठीक आहे. माझ्या नवऱ्याला फोटो काढायला जास्त आवडत नाही. सो लेट्स गो. मम्मी रेडी झालीस का? हो झाली. चलो निघूया. हो येते चला. झालं. आई पण रेडी झाली आहे. चला. मम्मी एन्जॉय करणार ना? हो, मग एन्जॉय करायचंय आता. चलो. 8 दिवस येत आपण आता. येस, फक्त तब्येतीची काळजी घ्यायची. हो, स्वामी आहेत आपले. येस, स्वामी सगळी काळजी घेतात. स्वामींवर सोडलंय सगळं. चलो. स्वामी आहेत सोबत. हो, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आम्ही आता बँड्राला पोहोचलोय. माझा नवरा सगळे बॅग्स वगैरे उतरवतोय. काम गाणे तिकडे. तर फायनली आम्ही इथे स्टेशनला पोहोचलोय आणि ही आमची जयपूरवाली ट्रेन आहे. तर 5 वाजलेत आता. 5:05ची आमची ट्रेन आहे. तर चलो. ऍक्च्युली ना आम्हाला खूप कट टू कट पोहोचलो आम्ही. खूप ट्रॅफिक होतं. ऍक्च्युली घरातून ऑन टाइम निघालो, पण खूप ट्रॅफिक होती. जास्त ट्रॅफिक लागली, एवढं एक्सपेक्टेड नव्हती. सॅटर्डे असल्यामुळे खूप ट्रॅफिक होती आज. पण फायनली पोहोचलोय आणि आता अजून 2-3 मिनिटं आहेत. तर आम्ही खाली उतरलो. ही आहे जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस बांद्रावरनं. आता वाजलेत 5:05चा टाइम आहे. 5 मिनिटात निघेल. इकॉनॉमी कोच आहे आमचा. आमची जर्नी सुरू आहे आणि आता आम्ही वापीच्या पुढे आहोत. आता वाजलेत 8 आणि सगळ्यांना भूक लागली, तुम्ही बघू शकता. खूप भूक लागली आहे, कारण आम्हाला 2 वाजता निघायचं होतं, म्हणून आज आम्ही 11:30लाच जेवलो. तर खूप भूक लागली. आणि आम्हाला अंकल आंटी भेटलेत जयपूरचेच, आणि त्यांच्याशी गप्पावर आमचा टाइम कुठे गेला ना कळलंच नाही. आणि खूप छान आहेत, खूप चांगला, गाईड पण खूप जॉली आहेत आणि मजाक मस्ती आणि सगळ्या गप्पावरच चाललोय. आम्हाला आतापर्यंत 2 तास 3 तास कुठे झाले कळलंच नाही. तर आता जेवायला आम्ही घेतलंय, त्यांनी पण घेतलंय, आम्ही पण घेतलंय. आणि ते आम्हाला जयपूरची पण माहिती आम्हाला देत आहेत, ते कुठे कुठे काय आहे. तर मी डिनरसाठी मस्त डिश रेडी करून घेतली आहे. तर आईनी छान पालकचे पराठे, गुळाचे पराठे आणि खानदेश स्पेशल खिचडी बनवली आहे. आईने सकाळी स्पेशली आमच्यासाठी पराठे बनवले आणि सकाळी बनवल्यानंतर मी खाल्ल्यानंतर टेस्ट खूप भारी आहे. मला खूप आवडले. मस्त झालेले आई पराठे. असं आम्ही सगळे आता जेवतोय. या सगळ्यांनी जेवायला. कसं झालंय? खूप छान झालं पराठा. खूप छान आहे. छान आहे. आमच्या आई सुगरण आहेत. खूप भारी आहे. तुम्ही पण खाता. येस. +2 घ्या आता 2 फत्ते. माझ्याकडे पण आहे. तुला काय वाटलं? अजून एक आहे माझ्याकडे +2. काय हे काय तुम्ही फक्त 2दाच +2 टाकू शकता. असं काय नसतं. असं काही रूल नाहीये. मी एवढे पत्ते घेणार नाहीये. तुला आता जीवावर येते, कारण मी +2 टाकलं ना एवढे म्हणून. नाही, चुपचाप घ्यायचं. मला नाही माहिती. असा रूलच नाहीये. वाचा तुम्ही याच्यामध्ये. तसा रूल पण नाही. गेला गेम आता. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. तर आज आमच्या जर्नीचा डे 2 आहे. आता वाजले 7:30 सकाळचे
आणि आम्ही सवाई माधोपूर स्टेशन आहे ना त्याच्या पुढे आहोत आता. आणि आता थोड्याच वेळात जयपूर येईल. 1.5 तास अजून, म्हणजे 1.5-2 तास. पण ॲक्च्युली टाईम 10चा आहे, पण बिफोर टाईम ट्रेन आहे तर मग वाटतं की लवकर पोचेल, पण 10च्या आत्ता पोचेलच. तर आणि इकडे हां आता नेमकी आली आणि आता थांबली भरपूर वेळ, तर मे बी लेट पण होऊ शकते, माहीत नाही. पण ऑन टाईम जायला पाहिजे, कारण बिफोर टाईम होती. खूप थंडी आहे आणि खूप जास्त थंडी आहे. रात्री आम्ही उनो वगैरे खेळलो आणि मग थकलेलो तर झोपून गेलो. आणि आता मस्त 7-7:30ला उठलो आहे आणि छान झोप झाली. फक्त सकाळी सकाळी आता बाहेर तर खूपच थंड आहे, पण आतमध्ये पण यांनी AC वाढवून ठेवलं तर खूप थंडी वाजते. आम्ही स्वेटर घालूनच झोपलेलो रात्री, कारण आम्हाला माहिती होतं सकाळी परत मग ते थंडी खूप वाजते, झोप नाही लागत. ही बघ कशी बसली आहे, थंडी वाजते यायला खूप. आणि बाहेर खूप छान व्ह्यू आहे. जस्ट जयपूर स्टेशनला पोचलो आहे. स्टेशन खूप मस्त आहे आणि बाजूलाच पार्किंग आहे, तिकडे आमचा ड्रायव्हर आम्हाला घ्यायला आलेला. आणि ही गाडी असणार आहे 7 दिवस. कसं वाटतंय मम्मी? भारी वाटतंय. आता आजपासून प्रॉपर जर्नी स्टार्ट होणार आहे. तर आम्ही आता इथे गुलाबजी चाय प्यायला आलो आहे. आमच्यासोबत जे होते त्यांनी आम्हाला हे सजेस्ट केलं की तुम्ही इथे जा आणि इथे छान मिळेल चहा. वाव, चांगला ॲम्बियन्स आहे. कसं वाटलं लोकेशन? खूप भारी आहे. मस्त आहे ना. आम्ही पोचलो आता हॉटेलला. आमचं क्रेसमाउंट आशापूर्ण हॉटेल आहे. चांगलं दिसतंय. आता रूम बघूया कसं आहे. चला फटाफट रेडी व्हायचं आहे. हे आमचे लगेज घेऊन जात आहेत. अपना कौन सा रूम है बुकिंग? किस नेम से है बुकिंग? अक्षय. अक्षय. तर आता 2 दिवस आम्ही या हॉटेलमध्ये राहणार आहोत. वा, छान रूम आहे, स्पेशियस आहे. छान आहे रूम आणि मोठा आहे रूम. आई कसं वाटतंय? खूप छान रूम आहे, खरंच छान आहे. पॅकेजवाल्याने खरंच छान केलं. आपला 2 दिवस इथंच राहायचं. हो, 2 दिवस इथेच राहायचं आता. 2 रूम आहेत ना आपले? हो, 2 आहेत. दुसरा आहे. हो, दुसरा आहे. हो. पण तो पण सेम असाच आहे आई. हो, सेम. अरे इथे बाल्कनी पण दिली आम्हाला. वाव, अहो भारी रूम बुक केलंय, मस्त आहे. मला आपण सगळ्यांनी मिळून त्या पॅकेजवाल्याला थँक्यू बोललं पाहिजे. मला नको थँक्यू बोलू, मी तर केलं आहे. मी त्याला शोधलंय, त्याने रूम शोधलाय. हो, पण ते तुमचं जे ॲनालिसिस असतं, जे थोडं मी केलेलं, बट नाही, मी त्याला पण बोलेन. त्याने पॅकेज केलं ना, त्याने चांगलं केलंय. खरंच मला पण चांगलं वाटलं, क्लीन आहे. त्यामुळे आम्हाला काहीच मेहनत घ्यायची गरज पडत नाही. हा, आम्ही एक- खूप एक room एन्जॉय करतो ट्रिपमध्ये. ठीक आहे, एन्जॉयच करा सगळ्यांनी. मी बघेन सगळं, आणि मेन तर तोच बघणार आहे. मला पण बघायचं नाही, मी पण एन्जॉयच करणार आहे. बरोबर. हा रूम एवढा मोठा आहे आणि असे 2 रूम केलेत आपण. हो, म्हणजे actually. एक रूम मध्येच भरपूर होतं, पण असे 2 रूम केले. पण आपलं सामान पण आहे ना, तर सामान पण आपल्याला आहे. स्पेशियस थोडं चांगलं मिळेल. नाईस. जर्नी स्टार्टेड. येस.